स्थानिक संतांनुसार आणि हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान राम यांच्या वंशासाठी कोविदार वृक्ष याला विशेष महत्त्व आहे आणि याच वृक्षाचं प्रतीक या ध्वजावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोविदार वृक्षाला देवकांचन आणि रक्तपुष्प असंही म्हटलं जातं आणि या वृक्षाचंच प्रतीक या ध्वजावर दिसेल। खरं तर या ध्वजावर 3 प्रतीक आहेत, सूर्यनारायण, ओम आणि कोविदार वृक्ष। हिंदू धर्म आणि सनातन धर्माच्या मान्यतेनुसार ओम याला विशेष महत्त्व आहे आणि त्याचंच प्रतिबिंब या धर्मध्वजावर भाविकांना पाहता येईल। मंदिरापासून कित्येक किलोमीटर लांबूनही हा ध्वजा दृष्टीस पडेल इतका त्याचा आकार आहे। दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान घंटानाद देखील होईल। आपण पाहू शकतो ही ताजी दृश्य, भक्तांचा जनसागर या ठिकाणी अयोध्येत लोटलाय। साधू संतांची उपस्थिती आहे। देशातील कानाकोपऱ्यातून लोक सध्या अयोध्या नगरीत दाखल झाले। आज अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातोय भारतवासियांसाठी आणि श्रीराम यांच्या भक्तांसाठी। राम मंदिरावर आज धर्मध्वज फडकवला जाणार आहे। हा धर्मध्वज फडकताना याची देही याची डोळा हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक साधू संत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील याच ठिकाणी दाखल झाले। सन 2024 मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना पार पडली होती आणि त्यावेळी देखील मोठ्या जल्लोषात हा सगळा सोहळा पार पडला होता आणि यावर्षी आजही तितकाच महत्त्वाचा दिवस मानला जातोय कारण रामलल्लाचं हे मंदिर पूर्णत्वास गेलंय। या ध्वजाची वैशिष्ट्य बघायला गेली तर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा ध्वज आहे। या ध्वजाचं वजन हे 2 ते 3 किलोग्राम आहे। 161 फूट उंच मंदिर असेल त्याचं शिखर आणि त्यावरील 42 फूट उंच ध्वजदंडानुसार हा ध्वज तयार करण्यात आला। यासाठी 360 कोनातून फिरणारा बेअरिंगचा देखील वापर करण्यात आला। संपूर्ण देशवासियांचं लक्ष ज्या सोहळ्याकडे लागलं होतं आज तो सोहळा संपन्न होतोय। राम मंदिराची सध्या 100% बांधकाम पूर्ण होऊन हे मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे। भक्तांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे, समाधानाचं वातावरण आहे। आपण चेहऱ्यावरचे भाव पाहू शकतोय, कशा पद्धतीने आनंद व्यक्त केला जातोय। उपस्थितांमध्ये सध्या अतिशय प्रसन्न वातावरण आपण पाहू शकतोय। मिळालेल्या माहितीनुसार हा ध्वज तयार करण्यासाठी तब्बल 25 दिवस लागले। वेगवान वारे, मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदल या सगळ्याचा प्रतिकार हा ध्वज करू शकतोय। महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणावं लागेल, मंदिरापासून कित्येक किलोमीटर लांबून देखील हा ध्वज नजरेस येईल। अयोध्येतला ध्वजारोहण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक रामभक्त त्यासोबत साधू संतांनी सध्या इथे हजेरी लावलेली आहे। अतिशय सुंदर अशी रामलल्लांची मूर्ती आपण पाहू शकतोय। भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडतोय। 191 फूट उंचीवर हा भगवा झेंडा धर्मध्वज फडकणार आहे। आजच्या दिवसाला देखील विशेष महत्त्व प्राप्त झालंय। भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानावर म्हणजेच अयोध्येत विराजमान झालेत। 2024 मध्येच भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाली होती आणि
आज हे मंदिर पूर्णत्वास गेलाय, धर्मध्वज फडकला जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे। त्यांच्या हस्ते हा ध्वज फडकवला जाईल। ताजी दृश्य पाहतोय आपण सध्या, अतिशय सुंदर अशा मूर्ती सध्या आपण पाहतोय। प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, साधू संतांनी हजेरी लावलेली आहे। राम भक्तांसाठी आजचा दिवस पर्वणीचा मानला जातोय। धर्मध्वजातून एक संदेश दिला जातोय। रामलल्लांचं भव्य मंदिर आज पूर्णत्वास गेलंय आणि या सोहळ्यात महत्त्वाचा संदेश धर्मपताका देईल।